कारण 150 लोक गोळा करणं एका ठिकाणी फॉर अ सिंगल कॉज हे सोपी गोष्ट नाहीये. कारण आपला एकच एम होता की महाराजांचा शो व्हायला पाहिजे. कळलं का? एकत्र तर आले, पण जे काय म्हणत आता घडवलंय, जसा पहिला शो आपण बघितला 850 फुल सोल्ड आउट शो ऍट बंजील प्लेस. हे बंजील प्लेसच्या लोकांना सुद्धा एक्सपेक्टेड नव्हतं. सगळेच तानाजी घे कोणी सगळे कॅरेक्टर जी होती सगळ्यांचं एकच म्हणणं की हा शो इथं नाही थांबला पाहिजे. सो माझा थॉट होता वाय दिस इज फिनिश्ड. कॅन टेल यू फ्रँकली आय वॉज क्राईंग इन द विंग. आय वॉज नॉट एबल टू स्टॉप माय सेल्फ. असं होतं माझ्या मनात की हे जे काय घडलंय, आपण जे काय घडून आणलंय हे काच संपलं. Welcome to Bald Waker. This is the new podcast we are starting today, and because we all are from Maharashtra, so we thought why not start this podcast on the note of Marathi, which is our own language. So हा podcast मराठीमध्ये आहे आणि आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे सतीश गायकवाड. ही इज द फाउंडर अँड a member who started जनगर्जना ढोल पथक in Melbourne. So सतीशराव, वेलकम. थँक्यू मंगेश. सतीशरावना मी गेले किती 15 वर्ष प्रॉब्ली ओळखतोय. नक्कीच. आज आपण जनगर्जनाबद्दल नाही बोलणार आहोत. आज आपण एक स्पेशल प्रोग्राम जो तुम्ही आणलाय मेलबर्नला त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि मला जे लोकांना माहिती आहे ना, मला त्याच्याबद्दल जाणण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. त्याच्या मागची स्टोरी काय, त्याच्या मागची स्टोरी काय. सो मला सांगा की महाराज हे जे एक नाट्य झालं त्याचे आतापर्यंत 2 शो झाले. तिसरा शो ऑफकोर्स 24th ला आहे मेलबर्नला. तर त्याचं बीज कुठनं आलं? वेअर इट्स ऑल स्टार्टेड? नाही, आपण आता जसं तू म्हणलास की जनगर्जना ढोल पथक ही सुरुवात होती त्याची. येस. जनगर्जना ढोल पथक जेव्हा मी आणलं तेव्हा असं विचार करत होतो की काहीतरी करायला पाहिजे वेगळं. त्या जनगर्जनाला आम्ही 2016ला सुरुवात केली. कोविडच्या जस्ट आधी माझ्या डोक्यात चालू की अजून आपल्याला काय करता येईल. मराठी म्हणजे महाराज तर मेन आहेतच, पण मराठी मध्ये काय करता येईल आपल्याला. ओके. आणि जेव्हा आपण मराठी म्हणतो तेव्हा महाराज हे पहिले आले. मग महाराज आले म्हटल्यावर मग विचार करायला सुरू केला काय करता येईल आपल्या महाराजांच्या आयुष्यावर. जाणता राजा आपल्या डोक्याच्या मागे ऑलवेज आहेच की जाणता राजा एवढं मोठं आहे. म्हटलं त्या थेरीमधनं आपल्याला काही करता येईल का. ओके. तिथं सुरुवात झाली बेसिकली कोविडच्या जस्ट आधी. आणि मग मी शिल्पाशी बोललो, माझ्या मिसेस, की आपण असं काहीतरी करूयात का की बाबा महाराजांच्या ह्यांनी एक नृत्य नाटिका किंवा म्युझिकल ज्याला आपण म्हणतो ती पहिली स्टेप होती. तर तेव्हा मी शिल्पा आणि स्वप्ना गोखले म्हणजे माझा मावस भाऊ त्यांच्या सौ त्या आम्ही एकत्र बसून म्हटलं चला सुरुवात तर करूया. म्हणून ती ऍक्च्युली तेव्हा वही बाहेर आली. वही मधनं सुरुवात झाली की बाबा काहीतरी लिहायला पाहिजे ना की काय करणार आहे आपण. महाराज तर करायचे आपल्याला. हे कधी स्टार्ट, हा महिना कुठला होता, हे वर्ष कुठलं होतं? हे तुम्हाला सांगतो ना कोविडच्या आधी म्हणजे आय थिंक सो 21-20 नाही 20च्याही आधी. हे चालू झालं 18-19 मध्ये सुरुवात झाली. पण मग 18-19 मध्ये वही निघाली. त्यामध्ये शिल्पानी एक सीनची आयडिया पण तिच्या डोक्यात आली की पहिला काय करावं लागलं, काय सुरुवात. पण तिथे जरा ते थांबलं थोडंसं. कारण तेव्हा जनगर्जनाचे ढोल परफॉर्मन्सेस बरेच होते, तेव्हा तेवढा वेळ देता आला नाही त्या गोष्टीला. थोडं पिढो येऊन कोविड आला, सगळंच बंद झालं, सगळं शांत झालं. त्यामुळे सगळ्यांचं दुकान बंद झालं. मग कोविड नंतर जेव्हा आम्ही एक महाराष्ट्र मंडळ संमेलन जेव्हा होतं तेव्हा संमेलन आम्ही अटेंड केलं. आणि तेव्हा एक लहान मुलांची किंवा त्या आधीच्या प्रोग्राममध्ये एक लहान मुलांचं नाटक झालं होतं शिवाजी महाराजांवरती. इथे मेलबर्नलाच झालं होतं. आणि त्याची कॉन्सेप्ट सिमिलर टू व्हॉट वी हॅड थॉट अबाउट की हे जे आहे छोटंसं दिसतंय आपल्याला हेच आमच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात होतं. पण तो जो शांत झालेला तो ज्वालामुखी जो होता तो एकदा ते बघितल्यावर तो परत एकदा उफाळला की नाही हे आपण बोललो होतो, महाराज आपल्याला काही करून व्हायलाच पाहिजे. मग त्याची परत एक प्रोसेस सुरू झाली की काय करायचं. तर तेव्हा आम्हाला जेव्हा संमेलन होतं तेव्हा आम्हाला काही मोठी व्यक्तिमत्व तेव्हा महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात होती. त्यातल्या एक व्यक्तिमत्वानं म्हणजे नंदेश उमप यांनी त्यांचा एक प्रोग्राम प्रेझेंट केला होता मराठी भाषेवरती, मराठी पोवाड्यांवरती, महाराजांच्या बाबतीत. ते बघून आम्हाला उत्साह आमचा जास्तच वाढला. आणि तिथनं मग ती परत सुरुवात झाली की आता काहीतरी करायला पाहिजे. आपण आधीच विचार केला होता पण जे कोविडमुळे थांबलं ते परत सुरुवात करायला पाहिजे. मग त्यानंतर दुसरी पोज आली की आता बरं ठीक आहे आपण करणार आहे, त्याला काहीतरी नाव पाहिजे. आणि नेहमीप्रमाणे तुला माहिती आहे अशा गोष्टी कुठेतरी वेगळ्या जागी शोधतात आणि ते सांगायची गरज नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो आंघोळ करताना गाणी म्हणतो तसं नाव कुठं आठवायचं सुचतात. तसं जनगर्जना असंच झालं होतं मला की जेव्हा मी बाथरूम मध्ये होतो आम्हाला तेव्हा विचार करतो की काय नाव ठेवावं. कारण आम्ही प्रयत्न केला की दुसऱ्या कुठल्या ढोल पथकावर आपल्याला जॉईन करता येईल का, पण ते काही जमलं नाही. म्हणून मग तेव्हा जनगर्जना म्हटलं विच इज अ सेपरेट नेम फॉर अस. तसंच मी एकदा बाहेर आलो बाथरूम मधनं आणि शिल्पाला म्हटलं
महाराज द किंग हे आपलं नाव, म्हणजे महाराज मराठीचा रेफरन्स, द किंग हे इथल्या लोकांना कळण्यासाठी की आपण कुणाबद्दल बोलतोय. सो दॅट्स वेअर दॅट बॉल स्टार्टेड रोलिंग. मग आम्हीचा विचार आला की आपण मग इंडियातल्या कुठल्या व्यक्तिमत्वाला घेऊन हा प्रोग्राम करावा का. दॅट वॉज अ स्टार्टिंग पॉइंट की लेट्स डू दॅट, की कंबाईन टुगेदर एकत्र येऊन काहीतरी करता येईल असं. पण तो थोडं काही काळाने डिस्टन्स, नेटवर्क, कॉस्ट, ट्रॅव्हल इश्यूज या सगळ्यामुळे ते थांबलं. हे किती सालची गोष्ट? हे तुला सांगतो मी आता, आपण केला होता 23 कोविड नंतर, सो वी आर टॉकिंग अबाउट 23 तेव्हा हे झालं सुरू. म्हणलं आता काय करणार आपण, की ते जर विचार होता पण ते काही जमलं नाही. आणि तेव्हा आम्ही ऑलरेडी टीम जमवली होती. म्हणजे आम्ही जवळजवळ 125 ते 150 लोक या ग्रुपमध्ये बिल्ड व्हायला लागले होते. म्हणजे जे आम्हाला मेन कॅरेक्टर्स वाटले होते जे आहेत त्यांना आम्ही अप्रोच केलं होतं, डान्सर्सला अप्रोच केलं होतं. स्वप्ना गोगले जसं मी म्हटलं तसं कोरिओग्राफर म्हणून तिने मुली गोळा करायला सुरुवात केली होती. हे सगळं चालू झालं होतं. आणि वी ऍक्च्युअली हॅड अ मीटिंग विथ अवर इंडियन काउंटर पार्ट एज वेल. आणि त्या मीटिंग मध्ये डिस्कशन सुरू झाली होती. म्हणजे आम्ही इव्हन आर्टिस्ट घेऊन मीटिंग झाल्या होत्या. पण इंडियातनं किती आर्टिस्ट येणार होते? नाही, तेव्हा इंडियातनं फक्त एकच आर्टिस्ट येणार होता. बाकी सगळं आपला सेटअप इथला होता लोकल. पण ते सम हाऊ सम कारणामुळे ते थांबलं. तेव्हा म्हटलं आता काय, ब्लेसिंग इन डिस्गाइज. ब्लेसिंग इन डिस्गाइज, ऍब्सोल्युटली. की जे होतं ते चांगल्यासाठी जो ते म्हणतो ना आपण, दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली हॅपन. आणि मग तिथे म्हटलं ओके आता काय, म्हटलं नाही वी हॅव टू गो फॉरवर्ड. आणि आपल्याला लोकल काही करता येईल का. तेव्हा आपल्याला प्रणव जतकर, आपल्या द लेजंड ते आपल्या ग्रुपमध्ये होतेच ऑलरेडी. पण तो सेट बघत होता तेव्हा, की सेटच्या दृष्टीने काय करता येईल. तो महाराजांचा मोठा भक्त आहे, आपल्याबरोबर तो महाराज प्रेमी आहे, त्याचं वाचन खूप आहे आणि त्यांनी जाणता राजामध्ये पूर्वी काम केलेलं आहे. तर म्हटलं वाय नॉट. आणि मग शिल्पा आणि प्रणव जतकर यांचं डिस्कशन सुरू झाली की काय करता येईल आपल्याला. मग गाणी सिलेक्ट झाली, मग त्याची फ्रेम तयार झाली महाराज प्रोग्रामची, स्क्रिप्ट हळूहळू बिल्ड व्हायला लागलं. आणि इट वॉज जस्ट अमेझिंग हाऊ वी फास्ट वी मूव्ड. सो माझ्या मते एक साधारणपणे 2 महिन्यामध्ये वी हॅड अ फुल स्क्रिप्ट फायनलाइज अँड रेडी. प्रणवने 2 महिन्यात लिहिली? नाही, प्रणवनी तर त्याच्या 3 महिन्यामध्ये ऑलमोस्ट त्याचा सापळा तयार होता सगळा. मग त्यामध्ये चेंजेस, की मग सीन कसा व्हायला पाहिजे, मग ऍक्च्युअली गाणी कुठं फिट होतात, मग सीन कसा फिट होतो, कारण वेळ कमी होता आपल्याकडे. आम्ही ऍक्च्युअली तेव्हा बघितलं तुम्ही तर ऑक्टोबर मधली डेट ऑलरेडी आपण बुक केली होती, ते तुला माहिती आहे. 23 ऑक्टोबर ऑलरेडी आपण बुक केलं होतं. पण बिकॉज ऑल दिस चेंजेस आय थिंक सो वी मूव्ड इट टू 24 19 मे 2024 पहिला शो. आणि मग तिथनं बिल्ड झालं, ते स्क्रिप्ट आपण फायनल केलं. एकीकडे आमची रेकॉर्डिंग चालू होती आणि अगेन अनदर लेजंड अभिजित जोशी, फॅन्टॅस्टिक. म्हणजे आम्ही आणि शिल्पाची आयडिया वॉज व्हेरी क्लिअर सिन्स बिगिनिंग, की आपण कुठेही माईक वापरणे हा प्रकार ठेवायचा नाही. सो इट शुड बी अ प्री रेकॉर्डेड शो, इट शुड बी ऑल रेकॉर्डेड बाय द आर्टिस्ट, प्री रेकॉर्डेड, आणि इट्स ओनली अ लिपसिंग ऍट दॅट पॉइंट. जसं आपण बरेचसे शो बघतो बाकीचे, जाणता राजा फॉर एन एक्झाम्पल, की ज्याच्यामधनं तुम्ही बरेच टेक्निकलिटी वगळू शकता, की माईक नाहीये, मग तुमचा माईक बंद झाला नाही, तुमचा तो लफडा नाही पाहिजे, की अरे माझा माईक चुकून मी स्टेजच्या मागं होतो आणि चालूच राहिला, मग कोणतरी काहीतरी ऐकतं शिवगा चालू आहे मागं, किंवा काहीतरी जोक त्यामुळे काही लेजंड असतात. आणि मग ते आम्ही तो कटच करून टाकले, की बेच्या शिल्पाच्या आयडियाप्रमाणे इट वॉज ऑल गोइंग टू बी रेकॉर्डेड शो. अभिजित जोशी लेजंड, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक वर्क. त्याच्या घरी आम्ही नॉट ओनली गाण्याचं रेकॉर्डिंग, सीन रेकॉर्ड केले लोकांनी बोलून, पण आम्ही लोकली, आणि अगेन नचिकेत विच इज अनदर लेजंड इन मेलबर्न, ज्यांनी आम्हाला 8 गाणी लिहून दिली. आणि त्यात मध्ये अजून एक गाणं आपल्याला अजिंक्यने लिहून दिलं. अशी म्हणून आम्ही 8 गाणी लोकली लिहिलेली आहेत त्या प्रोग्राम मध्ये. ती गाणी सुद्धा आम्ही अभिजितच्या घरी रेकॉर्ड केली आहेत. ते मला माहिती आहे. सगळे तुमचे डायलॉग्स, सगळी तुमची गाणी अभिजित जोशींच्या घरी रेकॉर्ड झाली. स्क्रिप्ट प्रणव जतकर यांनी लिहिलं, कोरिओग्राफर स्वप्ना गोखले, डायरेक्टर शिल्पा गायकवाड. बस प्रोड्युसर कुठे आहे? प्रोड्युसर. आणि आय थिंक सो बेसिकली व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस शो टू बी सक्सेसफुल इज, आम्ही कशातही पुढं मागितलं बघितलं नाही. ज्यांना आम्ही जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली, दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू डू इट. वी आर नॉट गोइंग टू स्टॉप यू एनिवेअर. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती का, आता 100, 125, 150 जे काही लोक आपल्याबरोबर आहेत, एक कोणतरी सेनापती लागतो. बरोबर आहे. ओके, हे
शेवटी काय आहे की आपल्याला इन्स्ट्रक्शन देणं आणि त्या माणसावर त्याचा विश्वास असणं, बरोबर. की बाबा हा माणूस आपल्याला ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर तो करेल. बरोबर आहे. भरपूर लोक हे इथेच थांबतात, कन्सिडरिंग की अरे 100 लोक पहिले म्हणजे गोळा करायचे, बरोबर आहे. दुसरे म्हणजे त्यांच्या बरोबर काम करायचं, तिसरं म्हणजे आपण त्यांना सांगितलेलं त्यांनी ऐकून त्याच्यावरती कृती करायची, बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर ते सादर करायचे. सो तो इट्स नॉट लाईक अ वन लाईनर, नाही, इट it is टेक्स not. It एजेस. takes ages. त्याच्यावरती पहिल्यांदा काय थॉट होता? नाही लोक, जसं मी म्हटलं तुला, इंडियाचा जेव्हा चेंज झाला तेव्हा आम्ही विचार, माझा आणि शिल्पाचा, आय थिंक सो दिस इज व्हॉट आम्ही दोघांनी ठरवलं की आपल्याला लोक अशी बरोबर पाहिजेत की ज्यांना आपण एकदा एक गोष्ट सोपवली की वी शुड बी आउट ऑफ इट. ओके ओके. ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आम्ही एक ठरवलं होतं की खर्च नो मॅटर व्हॉट हॅपन दिस हॅज टू हॅपन. येस. म्हणजे आपण जे काही बंजिल प्लेसचे जे पैसे कमिट केले ते सेटसाठी खर्च, प्रॉपर्टीसाठी खर्च, आमचा एकच एम होता, काही झालं तरी हा शो व्हायला पाहिजे. बरोबर. सो देर वॉज नो रिस्ट्रिक्शन ॲज सच सेइंग दॅट तू $5 का खर्च केले, तू $10 जे पाहिजे ते पाहिजे आणि जे व्हायला पाहिजे. येस. तर तू जर बघितलंस तर आपले सगळीकडे हेड होते प्रत्येक गोष्टी. बरोबर. म्हणजे प्रणव जरकरनी स्क्रिप्ट लिहिलं, ही वॉज डुईंग सेट. बरोबर. अभिजित जोशी वॉज हेड ऑफ म्युझिक, बरोबर. सो ऑल रेकॉर्डिंग, एनी रिस्पॉन्सिबिलिटीज. स्वप्ना वॉज कोरिओग्राफी. बरोबर. पूजा तळेगावकर वॉज कॉस्ट्युम. बरोबर. स्वाती मरकळे वॉज बेसिकली प्रॉपर्टी. आणि मिस्टर बोर्डकर वॉज बेसिकली लुकिंग आफ्टर बंजिल प्लेस, तिकीट रिक्वायरमेंट्स अँड प्लॅनिंग ॲज वेल. ते हे जेव्हा ही टीम आमच्याकडं आपल्याकडं आहे, सो वी हॅड दॅट कॉन्फिडन्स की बाबा मी तुला किंवा प्रणवला किंवा कुणालाही काम दिलं की ते तो चोखपणे पार पाडेल ही आम्हाला गॅरंटी होती. आणि जसं आपण म्हणतो, महाराजांनी जसं म्हटलंय की जेव्हा छोटी छोटी कामं लोक परफेक्टली करतात तेव्हाच एवढा मोठा पर्वत उचलला जाऊ शकतो. तेव्हा ह्याच्यामध्ये फक्त त्यांचे हात नाही आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल सोर्सेसची जी मदत मिळाली. म्हणजे आम्हाला जसं फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण सेट बिल्ड केला त्याला मोठं वर्कशॉप लागणार होतं. बरोबर. म्हणजे बिकॉज ऑफ द हाईट ऑफ द सेट. ते आता कसं मिळणार होतं, पण नशिबानी तेव्हा आपले जे दोस्त आहेत डीएम, त्यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट ते सेटअप करत, धनंजय सांबरे, त्यांचं नेमकं त्यावेळी त्यांनी वर्कशॉप लीज केलं क्लेटनचं. आणि ते म्हणाले बिंदास तुम्हाला हवं तेवढं यूज करा. तर रविवार, शनिवार, रविवार आणि मध्ये सुद्धा रात्रभर 1-1, 2-2 पर्यंत काम झालं सेटचं. सेटची टीम आम्हाला अख्खी मिळाली. आणि कसं झालं, त्या लीडच्या अराउंड वी वर एबल टू गेट फॅन्टॅस्टिक पीपल. म्हणजे प्रॉपर्टी टीम वेगळी होती, नंतर सेटची टीम वेगळी होती, तशीच कोरिओग्राफीची टीम वेगळी होती, प्रोडक्शन मागं माझं काम चालू होतं जेव्हा जाहिराती चालू होत्या आपल्या. मीडिया टीम आहे, बोरकर मीडिया जॉइंड अस ॲट दॅट टाइम, विच वॉज अनदर बेस्ट थिंग हॅपन टू अस. ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी एकत्र आल्या तेव्हा वी हॅड दॅट कॉन्फिडन्स की ही सगळी लोक जी आपल्या मागं उभी आहेत त्या सगळं. आता फॉर एन एक्झाम्पल मी तुम्हाला येतो, आमचा एक ढोल पथकातला माणूस आहे मनीष मुसळे म्हणून. त्याची व्हॅन आमच्याकडे जवळजवळ 1.5 ते 2 महिने विथ 0 सेंट चार्ज वी वर युझिंग इट आउटराईट. म्हणजे आम्ही प्रॅक्टिसेस, प्रॉपर्टी मुवमेंट, प्रॉपर्टी आणणे नेणे, लाकूड आणणे नेणे, सगळ्यासाठी ती वापरण्यात आली. त्याच्याकडे 15 टनचा ट्रक आहे. आता जेव्हा हे सगळं सेट बिल्ड झालं, सगळं झालं, तो हलवणार कसा? ऑफकोर्स, कारण देअर नीड्स टू बी सम इन्स्ट्रुमेंट. त्या अगेन मनीष मुसळे 15 टनचा ट्रक घेऊन आला, सामान लोड केलं, बंजिल प्लेसला नेलं, तिथनं स्टोअरमध्ये नेलं, ऑल मॅनेज बाय मनीष अँड विदाउट सिंगल सेंट चार्ज फॉर अस. ते शेवटी प्रेम म्हणा महाराजांचं, ते म्हणा की कोणतरी करतोय आपण त्याला हेल्प केली पाहिजे. एक्झॅक्टली. जसं तू एक्झॅक्टली आता तू बोललास तसं. आणि हे सगळं आपण केलं असं म्हणण्यापेक्षा हे सगळं घडत आलं. ऑफकोर्स, कारण देर इज अ स्ट्रॉंग पॉवर ऑन हेड, राईट. महाराज ही जे व्यक्तिमत्व आहे यांच्यामुळे हे सगळं घडत गेलं. जसं तू म्हणला, लोक जॉईन झाली. कारण 150 लोक गोळा करणं एका ठिकाणी फॉर अ सिंगल कॉज हे सोपी गोष्ट नाहीये. इट्स नॉट डिफिकल्ट, इट्स ऑलमोस्ट क्वाईट इम्पॉसिबल. लेट्स पुट इट दिस वे. आणि सगळे स्टेजवर येणं, कळलं का, एकत्र तर आले, पण जे काय म्हणत आता घडवलंय, जसा पहिला शो आपण बघितला 850 फुल सोल्ड आउट शो ऍट बंजिल प्लेस, हे बंजिल प्लेसच्या लोकांना सुद्धा एक्सपेक्टेड नव्हतं. बरोबर, ऍब्सोल्युटली, डेफिनेटली. सो दिस इज अ मॅजिक व्हॉट वी हॅव क्रिएटेड. येस. पण मग हे सगळं झालं, चला लोक आले, एकमेकांची जोडली गेली, प्रॅक्टिसेस झाल्या, सगळं झालं. सेटबॅक काय होता डिफरंट टाइम्सला, की बाबा
पहिलं इंडियाचं झालं दॅट वॉज दॅट इज मेजर सेटबॅक. हा, ओके, हा. की त्याच्यामुळे आपल्याला बेसिकली जो ऑक्टोबरचा प्लॅन होता दॅट ऑल चेंज्ड. येस. सेकंड सेटबॅक म्हणण्यापेक्षा आता जेव्हा आपण सेट बिल्ड करायला घेतला, सो देर इज एन आयडिया, राईट? Yes, ऑफकोर्स yes. वन्स यू स्टार्ट बिल्डिंग यू नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. बरोबर. सो सेट बिल्डिंग, राईट? आपले तू बुरुज जर बघितले असेल त्याचा साईज 3.5 मीटरच्या पेक्षा हो. उंच बुरुज आहेत. आता ते बिल्ड करणं सोपं आहे, कारण तो शेप आहे जो षटकोनी Of शेप आहे, course. त्याला गॅलरी आहे. येस. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही ऍक्च्युली बिल्ड करायला लागतात तेव्हा अरे आता ही फ्रेम कशी बसणार होती अशी, मग ह्याला काय करायला पाहिजे, मग त्याला व्हील लागली कारण ते मूव्ह व्हायला पाहिजेत, मग ते स्टेजवर बसणार का. मग अगेन आता बंजील प्लेसमध्ये जेव्हा आम्ही गेलो व्हिजिटला, तेव्हा बंजील प्लेसमध्ये आता काय की आपण सीन कसे करणार. आता आपल्याकडे जवळजवळ एक जे काही आपल्या ह्याच्यातले सीन आहेत ते आता बसणार कसे, कारण ते स्टेज यूज आहे, मोठ्याच्या मोठं स्टेज आहे, त्या स्टेजवर कसे बसवायचे. मग तिथनं सुरुवात, मग प्रोजेक्ट स्लाइड कशा बिल्ड करायच्या. मग जेव्हा आपलं हे म्युझिक आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सगळं झालं, गाणी आणि डायलॉग्स आणि ऑल दॅट, पण आता हे फिट व्हायला पाहिजेत ना सगळे एकत्र, आणि त्याच्यामध्ये फिलर पाहिजेत ना काहीतरी. ऍब्सोल्युटली. यू कॅन जस्ट हॅव अ ब्लँक इन बिटवीन. ऑफकोर्स नॉट. की डायलॉग झाला, डायलॉग नुसताच डायलॉग म्हणणं शांतता म्हणजे इज गोइंग टू बी ऑकवर्ड. बरोबर आहे. येस. मग काय करायचं, मग वी अप्रोच आवर रेकॉर्डिंग पार्टनर बर. पंचम स्टुडिओ पुण्यामध्ये, जो अजय म्हणून आमचा मित्र आहे, त्याच्याकडे अप्रोच झालो. आणि दॅट्स वेअर लाईक दिस इज समथिंग न्यू. पण अभिजित होता तिथे, त्यामुळे मग पंचमची डिस्कशन किंवा आता हे कसं करता येईल आपल्याला. आणि अगेन इट्स अ मॅजिक व्हॉट इज बीन प्रेझेंटेड आफ्टर दॅट. मग तो तुझी डायलॉग्स, तुझी गाणी, ते कसं एकत्र आलं शेवटी, की त्याच्यामधले फिलर, त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिक, इट्स लाईक अ बॉलिवूड मूवी. तर तिथे थोड्या ह्या गोष्टीमध्ये थोडीशी पुढं मागे झाली आमची. कॉस्ट इज वन इम्पॅक्ट, कारण जेव्हा हे सगळं तुम्ही इंडियाला पाठवता करायला, देर इज अ कॉस्ट, राईट? पण जसं मी तुला म्हटलं होतं, देर वॉज नो बॅरियर, कारण आपला एकच एम होता की महाराजांचा शो व्हायला पाहिजे. त्यात खिशातले गेले काय आणि काय देर वॉज नो बॅरियर विथ अ कॉस्ट. मग हा लास्ट मेला झाला, सगळे एकत्र आले, सगळ्यांनी चिपिन केलं, सगळं झालं. आता ह्याच्या पुढे एक शो झाला. बरोबर आहे. ओके, आता सेट तयार आहे. बरोबर आहे. आर्टिस्ट रेडी आहेत. बरोबर आहे. ह्याच्या पुढे काय करायचं. एक्झॅक्टली. वेन डिड दिस थॉट केम इन, की आता झालं हे, आता ह्याच्या पुढे काय करूया. नाही, आपले सगळे मंडळी म्हणजे आपल्या शो मधले जे 150 लोक आहेत माग, एकच आवाज की याचा अजून शोज व्हायला, अजून एक नाही अजून शोज व्हायला पाहिजेत ऑस्ट्रेलियामध्ये. जेव्हा आपली ती काय सेलिब्रेशन पार्टी झाली, सगळ्यांचा एकच आवाज होता, म्हणजे महाराज कॅरेक्टर पासनं ते शिपायापर्यंत, मुस्लिम सैनिकापर्यंत, औरंगजेबापासून सगळेच, तानाजी घे कोणी, सगळे कॅरेक्टर जी होती, सगळ्यांचं एकच म्हणणं की हा शो इथं नाही थांबला पाहिजे. सो दॅट्स वेअर वी थॉट स्टार्टेड. आणि तुला जर आठवत असेल तर आपला जेव्हा महाराजचा मेलबर्नचा शो झाला होता, तेव्हा मिहिरजी शिंदे म्हणून ऍडलेटचे आहेत, त्यांनी महाराजांची 5 फुटी मूर्ती ऍडलेट वरनं ड्राईव्ह करून आणली होती. बरोबर. ती आपल्या शोच्या इथे बाहेर होती आणि ती ते परत घेऊन त्या दिवशी रात्रीच. तर तेव्हा जो शो संपला, ज्या दिवशी आपला शो कम्प्लीट झाला, त्या दिवशीच ते स्टेजवर आले आणि आम्हाला म्हणाले मला हा शो ऍडलेटला पाहिजे. ओके. तिथं आणि पार्टी नंतर की करायचा का, सगळे म्हटले नाही व्हायलाच पाहिजे हे सगळं. तर मिहिर शिंदेनी हा शो बघितला आणि त्यांचा असा विचार होता पहिल्यांदा की आपण काहीतरी कॉम्बिनेशन करू, की इथली लोक आणि ऍडलेट मधली लोक. पण जेव्हा त्यांनी जो शो बघितला, त्यांचा आम्हाला जाताना फोन आला शिल्पाला की नाही हे खरं नाही, आम्हाला तुमची अख्खी टीम हवी आहे. सो दॅट्स वेअर दोज ऍडलेट डिस्कशन स्टार्टेड. आम्ही सगळ्यांना विचारलं की आर यू रेडी. बरोबर. सगळे तयार, आणि सगळ्यांचं म्हणणं तेच होतं की नाही हा शो अजून थांबायला नाही पाहिजे, इट हॅज टू हॅपन. दॅट्स वेअर ऍडलेट प्रोसेस स्टार्टेड. आणि मग ऍडलेटच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मग ऍडलेटला एवढी लोक न्यायची, प्रश्न तोच परत, सेट न्यायचा, एवढी लोक न्यायची, कसं होणार. लॉजिस्टिक्स. ऍडलेट महाराष्ट्र मंडळ वॉज रेडी टू टेक ऑन दिस शो मिहिर शिंदेजींच्या बरोबर, आणि इट वर्कड आउट. सो व्हॉट वी डिड इज, आम्ही एक बस बुक केली 50 जणांची, 55 जे काय 52 जणांची बस, 11 गाड्या, 52 जणांची बस आणि 15 टन ट्रक. अगेन मनीष मुसळे, शून्य कॉस्ट ट्रक फ्रॉम हिअर टू ऍडलेट अँड बॅक, तो आणि त्यांची सौ त्या ट्रकवर होत्या त्यांच्याबरोबर.
त्याने ट्रक आदल्या दिवशी आणला. आदल्या दिवशी रात्री आपण 1 पर्यंत ऍडलेडला सेट लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता परत आम्ही स्टेजवर होतो. सेट फायनलाइज केला. 12 ऑक्टोबर दसरा, त्या दिवशी ऍडलेड आपला शो झाला. 12 ऑक्टोबर 2024 दुसरा महाराष्ट्र शो, सक्सेसफुल शो. त्यामध्ये अगेन बिकॉज इट वॉज डन बाय महाराष्ट्र मंडळ, देर वॉज अ कॉस्ट इम्प्लिकेशन, बट अगेन सेम स्टोरी. डोंट लुक ॲट आवर पॉकेट. महाराज मराठी, दॅट्स वी वॉन्ट टू स्प्रेड अक्रॉस ऑस्ट्रेलिया. आणि महाराज थांबायला नाही पाहिजे. सो वी कमिटेड. ओके, वी स्पेंड फॉर बसेस, वी स्पेंड फॉर पीपल स्पेंड फॉर देअर पेट्रोल चार्जेस. ॲडलेड मंडळाने आमची इतकी सुंदर सोय केली होती की 95 जणांची सोय त्यांनी एका रिसॉर्टमध्ये केली होती, विच वॉज अ क्लोज टू द सी ॲज वेल. Excellent. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, Everything was looked after. no issues. People were just next to us asking questions. काय हवंय. They helped us so much to set up as well. Yes. सगळं झालं. महाराज परत आलो आम्ही ॲडलेड वरनं. फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स टू द टीम. आणि टीम जी आम्हाला मिळाली, टचवूड, फिंगर्स क्रॉस, अशी टीम आतापर्यंत मी बघितलेलं नाही. Definitely. दिस कांट हॅपन विदाउट देम ॲट ऑल. दिस शो वॉज नॉट पॉसिबल फॉर ईच अँड एव्हरी पर्सन. आय कॅन टेक सगळ्यांची नावं, पण त्यांच्याशिवाय हा शो होऊ शकत नाही, हे गॅरंटीड आहे. तिकडनं परत आलो आणि म्हटलं हा शो अजून एक व्हायला पाहिजे, कारण मेलबर्न मध्ये आम्हाला डिमांड यायला लागली की आम्ही बघितला नाही, आम्ही मिस केला, आमच्या मुलांना बघता आला नाही पाहिजे. सेम सिच्युएशन. वी सेड ओके, लेट्स डू इट. अगेन फंडिंग, लीव इट, नॉट अ क्वेश्चन मार्क. टेन्शन नाही, नॉट अ क्वेश्चन मार्क. इट हॅज टू हॅपन. बंजील परत बुक झालं 24 मे 2025. ओके. आता त्याची तयारी चालू आहे सध्या. आता मला एक प्रश्न आहे तुम्हाला. बोला. आता विचार करा, हा आपण 4 वर्ष मागे जातोय आणि विचार करतोय की आपल्याला महाराज करायचंय. काय चेंजेस कराल? चेंजेस और व्हॉट वुड बी अ थॉट प्रोसेस जे तेव्हापासून आतापर्यंत आलोय त्याच्यामध्ये काय गोष्टी सुधारू शकू, और अ थॉट अबाउट की ह्या गोष्टी ह्याच्याऐवजी इकडेच गेलो तर हे बरं होईल. नाही, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून खूप इम्प्रूव्हमेंट्स करता येतील आपल्याला. ओके. म्हणजे रादर दॅन आय एम सेइंग समथिंग वॉज मिस्ड, आय एम नॉट सेइंग दॅट. मिसिंग नाही म्हणत आहे मी, पण व्हॉट आर द थिंग्स विच प्रॉब्ली यू वुड थिंक डिफरंटली. नाही, म्हणूनच म्हणतो ना, आता माझं म्हणणं असं आहे की आता कसं आलं की हा शोच्या एक्सपिरियन्समुळे मी उलट म्हणतो, हा जो शो डिलिव्हर केला आहे, दिस इज वन ऑफ द बेस्ट. मग तुम्ही असा विचार कराल का की जो पहिला विचार होता बाहेरच्या लोकांना आणायचं, और एक माणूस असेल और किती माणसं असतील, तो पहिला विचार होता. बरोबर आहे. बरोबर आहे. महाराज हे जे काही आलं ते त्या एका थॉटमुळे आलं. बरोबर. फॉर एन एक्झाम्पल, आता जर आपण परत मागे जातो, कारण साधी गोष्ट आहे की इथल्या लोकल कलाकारावर, मेलबर्न बेस्ड कलाकारांना घेऊन मग त्यांनी काम केलं असू दे नसू दे, व्हॉटएव्हर. एक्झॅक्टली. ओके. ज्यांनी केलं नाहीये त्यांना आपण शिकवतोय, ज्यांनी केलं ते इट्स वेल अँड गुड, इट्स गुड पार्सल. त्या सिच्युएशन मध्ये लोकांना आणायचं बाहेरून की आपणच सगळं पहिल्यापासून करायचं? नाही, आपणच सगळं पहिल्यापासून करायचं. सो दिस वुड बी अ डिफरंट थॉट. एक्झॅक्टली. नाही, तेच सांगतो तुला मी, कारण म्हणूनच म्हटलं मी, रादर दॅन स्टेप बॅक, आय विल थिंक दिस प्रोसेस टॉट अस समथिंग, जे आपल्याला शिकवलं या प्रोसेसनी, ऑफकोर्स, की बिलीव्ह ऑन लोकल. ओके. आणि ते आम्ही लोकांना सांगतोय. आता सुद्धा आम्ही जाहिरात म्हणण्यापेक्षा आम्ही लोकांना काय म्हणतो की तुम्ही जे लोकल माणसांनी घडवलंय ह्याच्याकडे बघा. लोकल टॅलेंट एवढा प्रचंड आहे आपल्याकडे. येस. आय थिंक व्हॉट हॅपन विथ महाराज, की तो लोकल टॅलेंट बाहेर आला. ऑफकोर्स. कळलं का? येस. कारण हे आपण इमॅजिन करू शकत नव्हतं की हे होऊ शकतं. स्टेज नसतं ना. एक्झॅक्टली. येस. आपल्या शो मध्ये अशी लोक आहेत की ज्यांनी स्टेजवर कधी पाय ठेवला नाही. बरोबर. आणि जर तुम्ही त्यांचं काम बघितलं, स्मॅशिंग. ऍब्सोल्युटली. त्यामुळे अशा गोष्टी मी म्हणेन, मागे जाण्यापेक्षा आपण ह्या शोने आपल्याला काहीतरी शिकवलं. आणि माझ्या ते हे ह्या ऑस्ट्रेलियामध्ये हे स्प्रेड झालं पाहिजे की लोकल लोक काय करू शकतात, ह्याचं एक जिवंत उदाहरण आहे आपल्याकडे. ह्यांनी शिकवलंय आपल्याला की अजून, आणि ह्याच्याने मोठं प्लॅनिंग होऊ शकतं अजून. ऑफकोर्स. म्हणजे जी म्हणतो ह्याच्यात ज्या आयडिया आल्यात त्याच्यामध्ये आपण अजून चेंजेस करून वी कॅन गो बिगर. मंजिलपेक्षा बिगर काय करणार? मी तुम्हाला म्हटलं नाही, लुक, जेव्हा आपल्या मागे ही सगळी टीम उभी आहे ना, येस, अख्खी टीम, आणि इन्क्लुडिंग सगळे हे इथं तू आहेस किंवा समीर बसलाय समोर किंवा जो कोणी आहेत, सगळ्यांचं जे काय आपल्याकडं आपल्याला जे आशीर्वाद मिळाले ह्या लोकांमुळे, किंवा मोठी लोक जसं तुम्ही म्हणतात आपल्याकडे बरेचसे
जुने लोक आहेत, लाईक गोखले काका आहेत किंवा सिनियर महाराष्ट्र, बरोबर, बापट काका आहेत. ह्या लोकांनी जे आम्हाला प्रतिसाद दिला शो बघितल्यावर, तो इतका महत्वाचा आहे आमच्यासाठी. आणि लॉट ऑफ पीपल उत्तेजन पण होतं ना. आम्ही जेव्हा शोला आलो, की जेव्हा आम्ही तिकीट काढली, ते वी आर एक्सपेक्टिंग समथिंग लोकल प्रोग्राम, की हा बाबा महाराष्ट्र मंडळाचा एक प्रोग्राम किंवा महाराष्ट्रीयन लोकांचा एक प्रोग्राम आहे. बट वेन दे केम आउट ऑफ द शो, ते म्हणले इट्स आउट ऑफ वर्ल्ड. आमचं एवढं एक्सपेक्टेशनच नव्हतं की हे असं काही होऊ शकतं इथे. आणि ते सुद्धा मराठी लोकल लोकांनी घडवलेलं. इट इज जस्ट ऍब्सोल्युटली अमेझिंग. आणि त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो. त्यामुळे ऍडलेडला गेलो, परत एक आपण शो करतोय, अँड वी विल कंटिन्यू. व्हॉट कॅन बी डन मोर. लोकल लोकांनी त्रास नाही, एक लक्षात घ्या. आय थिंक सो. मी परत त्याच पॉइंटवर येतो. मला तू म्हणशील की हे परत का आपण म्हणतोय. लोकल लोकांमध्ये आपण मेलबर्न बेस म्हणूया. हा, मेलबर्न लोकल नको, मेलबर्न बेस जी आपली टीम आहे, त्यांच्यामध्ये जी सुद्धा आम्ही स्फूर्ती बघितली नाही. आणि अगेन ड्रायव्हिंग पॉवर म्हणजे म्हणतो ना आपण, जे की महाराज वॉज अ ड्रायव्हिंग पॉवर टू दिस. वी नेव्हर हॅड ट्रबल. तू जर बघितलं प्रॅक्टिसच्या दिवशी ब्रेड, बटर, जॅम आणण्यापासून पूर्ण जेवण आणि स्वीट डिश पण हे सगळं येत होतं ऑफकोर्स विदाउट अ चार्ज. अगेन सेम स्टोरी. एव्हरीबडी वॉज चिपिंग इन. म्हणजे लोक येऊन आम्हाला सांगत होते की अरे आजचं जेवण मी आणतो, आजचं जेवण हे आणतो. तुला एक एक्झाम्पल देतो आता मी. भाग्यश्री चितळे, दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. देर आर लॉट ऑफ पीपल, सो डोंट थिंक आय एम नॉट टेकिंग ऑल द नेम्स. तिच्या घरी देर वॉज अ न्यूज फ्रॉम हर डॉटर. लास्ट प्रॅक्टिस जेव्हा आपली झाली, तर तिला आम्ही सांगत होतो की नको आणू, यू आर बिझी विथ सम अदर वर्क, यू डोंट हॅव टू कम हिअर. नाही म्हणे, असं नसतं. जेव्हा शो होतो तेव्हा आम्ही असतो. तर शी हॅड, बिकॉज इट वॉज 12 to 5 प्रॅक्टिस, ती दडपे पोहे सगळ्या लोकांसाठी घेऊन आली ॲज अ आफ्टरनून ब्रेक. शी वॉज रेडी टू डू दॅट अगेन फॉर द नेक्स्ट प्रॅक्टिस. तेच प्रेम. ऑफकोर्स. आणि तेच आपण तेच सांगतो, हे सगळं आपण गोळा करू शकलो आता एकत्र. आणि त्याचं कारण एकच आहे, फक्त महाराज, की ज्यांच्यामुळे हे सगळे लोक एकत्र आलेत. आणि तू बघितलंस ना, इट्स अ फॅमिली ना. ऑफकोर्स. की लोक जे एकमेकाला माहित नव्हते, ओळखत नव्हते, दे आर ऑल टुगेदर इन दिस. आणि लहान मुलं तू जर बघितलंस, हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ही लहान लहान मुलं ही स्टेजवर कशी करणार. एवढं मोठं स्टेज, बंजील सारखं स्टेज, 850 लोकांचा ऑडियन्स तुमच्या समोर बघतोय, फर्स्ट टाइम. बरोबर. काही लोकांनी कामं केली, काय मुलांनी कामं केलीत, पण ते ऍट द लेवल की महाराष्ट्र मंडळाचा प्रोग्राम आणि हे ते दे जस्ट स्मॅश्ड इट. म्हणजे स्टेजवर आम्ही लाईक वी वेअर हॅव की बॉस काय केलं या लोकांनी स्टेजवर येऊन. त्यांचे डान्सेस बघ, त्यांची डायलॉग डिलिव्हरी बघ, त्यांची लिपसिंग बघ, ऍब्सोल्युटली अमेझिंग. अनदर गोष्ट, तू जसं म्हणला सेटबॅक, त्याच्यासाठी परत मी एकदा मागे जातो. जेव्हा हे आपण सगळं क्रिएट केलं एकत्र, म्हणजे साऊंड, म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक, त्यातल्या मधलं म्युझिक, गाणी, डायलॉग, सगळं जेव्हा एकत्र फिट झालं, सो इट इज लाईक इट्स लाईक अ मशीन. म्हणजे हे सगळं एकदा तू प्ले करायला सुरुवात केली की सीन इज प्लेड एव्हरीथिंग टुगेदर. त्यामध्ये गाणे आले, डायलॉग आले, तुझ्या स्लाइड्स आल्या, तुझं म्युझिक आलं, तुझं मधलं म्युझिक आलं, सगळं एकत्र येतं. तर वी हॅड अ बिट ऑफ अ सेटबॅक वेअर द स्लाइड वर्क वॉज organized with someone due to personal reasons. Something changed, and that suddenly came on Shilpa. She was directing the show. She actually did all the slides for the show again based on the पायथा जो त्यांनी तयार केला होता त्या पर्टिक्युलर पर्सननी. ही हॅज डन फॅन्टॅस्टिक जॉब. त्यांनी आम्हाला जे काय सगळा सेट दिला तो घेऊन शिल्पाने ऍक्च्युली डिलिव्हर दॅट स्लाइड शो. कामं होत नाही, तो सेटबॅक शिवाय कामं होत नाही. एक्झॅक्टली. पण हे जेव्हा त्यात स्फूर्ती येतं नाही. आता शिल्पा इज सो कॉन्फिडंट की ते म्हणते काय स्लाइड ऍड करायचे मला सांग, MP4 फाईल मला सांग. ऍब्सोल्युटली. पण हेच आहे, हे जे घडलं ते घडून आणलं कोणीतरी. ज्या सेटबॅक मध्ये आम्ही गेलो त्यातनं आम्ही परत येऊ शकलो, अँड वी हॅव डिलिव्हर रॉकिंग परफॉर्मन्स. सो आता पुढचा प्लॅन काय? पुढचा प्लॅन आहे पुढचा प्लॅन काय कळेल आपल्याला. सो आता इमिजिएट पुढचा प्लॅन काय? आता एक तो शो 24 मे आले, 23 दिवस राहिले आता शोला. सो वी आर प्रिपेअरिंग. प्रॅक्टिसेस गोइंग टू स्टार्ट ऑन 4th. रन थ्रूज होणार आहेत, प्रॉपर्टी सकट सगळ्या रन थ्रूज. तुम्हाला दिसेल आता सगळे ऍडव्हर्टिजमेंट चालू आहे आपली. जशी आता आपली ग्लेन वेव्हली मध्ये काय म्हणतात त्याला,
इलेक्ट्रॉनिक बिलबोर्ड. ग्लेन वेव्हर्ली इज अ हब ऑफ माउंट वेव्हर्ली. ग्लेन वेव्हर्ली तिथं आपली महाराजांची नका म्हणू, लोक आपल्याकडे वेस्टवरून नाही येत आहेत. नाही, ग्लेन वेव्हर्ली जिथे ऍडव्हर्टाईज झाले ते म्हणतो मी. लोक सगळीकडे आले आपल्याकडे. मी तुला सांगतो, आता काही लोक येणार की जे ऑलमोस्ट क्लोज टू द न्यू साऊथ वेल्स बॉर्डर, दे आर गोइंग टू कम अँड वॉच द शो. जशी ऍडलेड मधनं अख्खी टीम आली होती आपली, असे येणारे भरपूर लोक आहेत आणि दे आर वेलकम. वी वॉन्ट देम टू कम अँड सी द शो. पण आपला जो ग्लेन वेव्हर्ली आपण का केला, कारण इट इज लाईक वन ऑफ द मेजर हब फॉर ऍडव्हर्टिजमेंट. आणि जसं आपण तू फेसबुक जर पोस्ट बघित असेल, त्याच्यामध्ये ती जाहिरात महाराजांची तिथं करण्यामध्ये कुठलाही फायनान्शियल बेनिफिट किंवा तिकीट विकली जावी हा नाहीच आहे. बरोबर, ऑफकोर्स. मराठी भाषा आणि महाराज हे जगाला दिसले पाहिजेत. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही अशी ऍडव्हर्टाईज करता तेव्हा ते लोकांच्या डोळ्यासमोर येतात. जेव्हा लोकल माणूस ड्राईव्ह पास करतो तेव्हा तो बघतो, अरे हे काहीतरी वेगळं दिसतंय, आणि ही लुक्स आफ्टर दॅट, आणि मग ते पसरत जातं जरा. तर दॅट वॉज बेसिकली द एम, की महाराज आणि मराठी हे कुठंतरी मोठ्या ह्याच्यावर दिसले पाहिजेत आपल्याला. सो इट्स हॅपनिंग. तर त्यामुळे, आणि बघू पुढचे प्लॅन आहेत अजून, पण दे विल बी डिस्क्लोज ॲज वी मूव्ह फॉरवर्ड. म्हणजे 24 तारखेला काय डिस्क्लोज नाही करणार आहे? होईल. बरं, ठीक. पण बघू आता ते आपण कसं होतंय सगळं मागं बॅकग्राऊंड मध्ये, त्याच्यावर पुढचं डिस्क्लोज होणार. पण महत्वाची गोष्ट जसं म्हटलं तसं, दिस इज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ एव्हरीवन हू इज विथ अस. आय कांट काउंट ऑन सिंगल, इट्स 150. जेव्हा 150 जेव्हा 300 हात एकत्र येते तेव्हा ते होऊ शकतं. ट्रू. आता जायच्या आधी लोकांना काय मेसेज द्याल ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही केल्यात और टीमने केल्या, लेट्स पुट इट दिस वे, ह्याच्यातून जो माणूस आत्ता आलाय, ओके, मेलबर्नला म्हणा, ऑस्ट्रेलियाला म्हणा, कुठेही म्हणा, तुम्ही आता 20, 25, 30 वर्ष इथे आहात, ओके, लोकांना एकत्र आणून काम करणं, दिस इज द, फॉर मी, आय एम टॉकिंग अबाउट, मला तुमचं नाही म्हणायचं, बिकॉज इफ आय एम इन युअर सिच्युएशन इट वुड हॅव बीन क्लोज टू इम्पॉसिबल. लेट्स पुट इट दिस वे. सगळ्यांचे लाड एकत्र पुरवणं आणि सगळ्यांना एका लाईनवर ठेवणं, हे मी डोळ्याने बघितलेलं आहे. लेट्स पुट इट दिस वे. ओके, हे माझ्याने शक्य होण्यातलं नाहीये गोष्ट, हे तुम्ही केलं, दॅट्स ओके, हॅट्स ऑफ. तर जो माणूस नवीन येतोय आता, जो ऑस्ट्रेलियात येतोय, तो स्टुडंट असेल, तो काय 457 वर, कुठल्याही विजावर असू दे, 490 वर असेल, त्या माणसांना तुम्ही, बिकॉज वी लिव्ड हिअर और यू लिव्ड हिअर फॉर एन नंबर ऑफ इयर्स, तुम्ही काय मेसेज द्याल अबाउट लाईफ? फॉरगेट अबाउट, आय एम नॉट टॉकिंग अबाउट शो, आय एम टॉकिंग अबाउट लाईफ इन ऑस्ट्रेलिया. समबडी इज कमिंग राईट नाव, तुमचा काय मेसेज असेल? नाही, माझा मेसेज एकच आहे की इथं आल्यानंतर तुम्ही यू शुडंट बी हायडिंग युअर टॅलेंट और वॉट एव्हर इट इज यू हॅव इन यू. फॉर अन एक्झाम्पल, लाईक स्टुडंट येतो, जेव्हा स्टुडंटकडे, जेव्हा आता काही लोक आपल्याला जसे भेटले की ज्यांनी सुंदर गाणारे आहेत, किंवा नाटकामध्ये कामं केलेली आहेत, किंवा क्लासिकल आहेत, आय थिंक सो कधी कधी काय होतं की स्टुडंटमध्ये ते लोक इतकी बिझी राहतात येऊन की आमचा अभ्यास आहे, दे पुल देम वेल साहेब, किंवा त्यांना अशी लोक मिळत नाहीत की ज्यांना तो प्रोत्साहन देऊ शकतात, की दे डोंट हॅव दोज लिंक्स इन बिटवीन. पण तो कंपनीचा पण प्रश्न येतो ना. एक्झॅक्टली. पण माझं असं म्हणणं की जेव्हा ते येतात, सर्च फॉर द ग्रुप्स लाईक दिस, सर्च ऑन देअर. जसं मी आता माझी जाहिरात करत नाही की जसं जनगर्जन ढोल पथक किंवा महाराज शो केला, देर आर लॉट ऑफ अदर पीपल डुईंग गुड वर्क अराउंड हिअर. म्हणजे लोक नाटकांच्या बाबतीत काम करतायत, गाण्याच्या प्रोग्रामच्या बाबतीत काम करतात, तुम्ही क्लासिकलच्या बाबतीत काम करता. लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि सर्च करून लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहायला. कधी कधी काय होतं की आय थिंक सो इफ यू आर नॉट गोइंग टू ओपन इट, यू आर नॉट गोइंग टू गेट इट. ऑफकोर्स, दॅट इज द ट्रूथ हिअर. जसं आपण म्हणतो की जेव्हा इंडियामधनं माणूस येतो, इंडियामधनं मुलं येतात, ही बऱ्याच जणांना कामांची सवय नसते. बरोबर. की बाबा, अरे मी भांडी कशी करू, अरे मी धुणं कसं करू, अरे मी घराची स्वच्छता कशी करू, अरे मी टॉयलेट कसं साफ करू. आय थिंक सो आय विल से दॅट मेसेज इज बेसिकली वेन यू कम प्रिपेअर. तुमच्या मनाची एक तयारी पाहिजे की जेव्हा इथे येईल ते काम करणं, ज्याला म्हणतात, हे सगळं जमलं पाहिजे. मग आता काय स्टुडंट उबर डिलिव्हरी करतात, हॉटेलमध्ये काम करतात, डिश वॉशिंगची कामं करतात, क्लिनिंगची कामं करतात. यू शुड बी प्रिपेअर फॉर दॅट चॅलेंज वेन यू कम हिअर आणि गेट इन टू द ऍक्टिव्हिटीज. जसं मी म्हटलं, ढोल पथकात या, गाण्याच्या प्रोग्राम अटेंड करा, नाटकांमध्ये जा, आणि घाबरू नका की अरे मी पहिल्यांदा कधी केलं नाही, आता मी कसं करू. दिस शुडंट बी अ क्वेश्चन मार्क.
जसं आपण गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. एक्झॅक्टली जसं आपण आता प्रूव्ह केलं की आपल्या स्टेजवरती बरीच लोक असे की ज्यांनी स्टेजवर कधी पाऊलही ठेवलं नाहीये, पण स्मॅशिंग रोल्स दे हॅव परफॉर्म. आणि आपण सगळ्यासाठी खुलं आहे. इट्स नॉट की मला मराठीच पाहिजे, ऑफकोर्स भारतातनं कुणीही येऊ देत. वी वॉन्ट देम टू कम आउट, वर्क विथ अस आणि प्रूव्ह देमसेल्फ की बाबा आम्ही हे करू शकतो. बरोबर. अँड दॅट्स व्हॉट यू हॅव डन नाव विथ दिस 150. बरेच लोक असे आहेत की ज्यांनी कधीच गायले नव्हते किंवा स्टेजवर काम केलं नव्हतं. सो वी आर गिव्हिंग अपॉर्च्युनिटी टू दिस पीपल. फक्त तुमची एक ओपननेस पाहिजे की मी आलो, मला माहिती आहे कामं करावं लागतात, मी अभ्यासामध्ये बिझी आहे. स्पेअर सम टाइम फॉर युअर सेल्फ ऑन द वीकेंड, ट्राय टू गेट इन्व्हॉल्व इन ऍक्टिव्हिटीज. आणि मी ओपनली देर आर मंडळ्स अक्रॉस मेलबर्न. तिथं महाराष्ट्र मंडळ आहे, नॉर्थ मेलबर्न आहे, वेस्ट मेलबर्न आहे. कॉन्टॅक्ट देम अँड ट्राय टू गेट इन देअर. सो अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की भरपूर वेळा असं होतं की यू कांट सी द लाईट ॲट द एंड ऑफ द टर्न. असं वाटतं की अरे ह्याच्या पुढे काय करायचं, किंवा यु नो दरवाजे बंद झाले तर व्हॉट एव्हर तत्सम. तर त्यावेळी पहिली गोष्ट म्हणजे थॉट प्रोसेस काय होती आणि हाऊ टू गेट आउट ऑफ दिस पर्टिक्युलर सिच्युएशन. म्हणजे हे जर आपण लोकांना आपल्याला आपल्या तऱ्हेने सांगायचं असेल तर व्हॉट वुड यू से? नाही, आता अशी सिच्युएशन एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला, जेव्हा आपण ॲडलेटचा शो केला. आता ॲडलेटचा शो सक्सेसफुली पार पाडला आपण, पण ॲडलेटच्या शोचं कसं होतं की आम्ही कधीच थिएटर बघितलं नव्हतं ते. सो एव्हरीथिंग वॉज जस्ट हॅपनिंग की आम्ही फोनवर बोलतोय, कुठलं थिएटर घेणार, सर्च चालू आहे, थिएटर मिळतंय का नाही मिळतंय, मिळतंय का नाही मिळतंय. सो इट वॉज लाईक अनसर्टनिटी आपल्याकडं, आम्ही न बघितल्यामुळे अनसर्टिनिटी होती की कुठल्या स्टेजवर करता येईल आपल्याला, बरोबर, स्टेजवरचे ऑक्युपंट्स काय आहेत, पडदे आहेत का नाही अवेलेबल, कारण जसा आपला शो सेटअप आहे तसं करता येणार आहे का. आणि मग त्यासाठी आम्ही काय केलं की बरं, लेट्स डू वन थिंग, लेट्स स्पेंड सम मनी. शिल्पा आणि प्रणव गेले ॲडलेटला, त्यांच्यावर व्हिजिटला गेले थिएटर बघायला. तिथे सुद्धा जास्त वेळ मिळू शकला नाही. आय थिंक दे वर देअर ऑन स्टेज अराउंड 15 minutes or half an hour ओनली. ओके. दे कम बॅक आणि लॉट ऑफ थिंग्स चेंज्ड बिकॉज आम्ही इथल्या स्टेजवर केलं त्याचं जवळजवळ 14 मीटर डेप्थ आहे, त्या स्टेजची 10 का 12 मीटर डेप्थ होती. सो एव्हरीथिंग चेंज नाव बिकॉज नॉट इनफ स्टेज. आपण प्रोग्राम केला 3 सेक्शन मध्ये प्रोग्राम केलेला आहे. आता काय, पण मग थॉट प्रोसेस काय? मग ऐक ना, तर त्याच्यामध्ये मग विचार करायला लागली शिल्पा की आपल्याला काय चेंजेस करता येतील आता, की हाऊ वी कॅन मेक चेंजेस टू फिट दिस ऑन दॅट स्टेज. सो दॅट्स वेअर माझ्यापेक्षा जास्त शिल्पाची थॉट प्रोसेस सुरू झाली की आता हे एवढे सीन आहेत, ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट काय होऊ शकतात. बरोबर. मग त्या दृष्टीने सेटची थॉट प्रोसेस सुरू आहे की ह्याच्यामध्ये काय बदलायला पाहिजे का आपल्याला. कारण तू जर बघितला शो, लॉट ऑफ प्रॉपर्टी इन अँड आउट एव्हरी सीन, अँड देर इज नो स्टॉप, देर इज नो ब्लॅक आउट फुल्ली. इट्स ऑलवेज हॅपनिंग, समथिंग इज हॅपनिंग ऑन द स्टेज. मग काय बदल करता येणार आहे बघ. त्या थॉट प्रोसेस मधनं असं निघालं की ओके, लेट्स मेक द चेंज टू डू दिस शो इन 2 sections. ओके. सो पहिला एक सेक्शन आणि दुसरा सेक्शन. आता तुम्ही जर बघितलं होतं तर तिसऱ्या सेक्शन मध्ये आपला ऑलरेडी सेट लागलेला असतो मागं. येस. दॅट वॉज नॉट गोइंग टू हॅपन दिस टाइम. एक्झॅक्टली, ते सगळं बदललं होतं. पण दॅट वॉज ऑल रिएडजस्टेड बॅक टू फिट ऑन दॅट स्टेज. बरोबर. अँड दॅट्स अ बिग चेंज. कारण मग त्यामुळे काही सीन एक काढावा लागला, मग त्यामध्ये जाऊन सेट कसा लावता येईल हे बघावं लागलं. बरोबर. मग स्लाइड 3च्या ऐवजी 2 ह्याच्यावर गेल्या. समथिंग युअर बेटर ॲट दॅट टाइम, कारण मागचा एक फुल आम्हाला स्क्रीन मिळाला वगैरे, त्याची गोष्ट डिफरंट. पण हे सगळं बदललं त्यामुळे लॉजिक. येस. त्या दिस इज ऑल गॉन टू थॉट प्रोसेस. सो वी हॅवंट पुल आवर सेल्फ बॅक सेइंग दॅट अरे हे नाही होते आता, जाऊ दे, शो नको करायला. बरोबर. फाइंड द सोल्युशन. Find the solution. Exactly. So what I will say is there is always, when there is a will there is always a way. And that's what really happened in this situation. आमचा पण कॅमेरा लागत नव्हता ना 2 मिनिटं. लागला ना, हे घडायचं होतं पण ते होतं. तर तेच म्हणतो आपण, आणि जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. हे ऍब्सोल्युटली, दिस इज ऍब्सोल्युटली ट्रू. येस. अँड इट वॉज फॅन्टॅस्टिक शो. ट्रू. मग जेव्हा शो होतं, एवढ्या 8, 10, 15 महिन्याची, 2 वर्षाची धरून चला मेहनत असते, त्याच्या आधी 1-2 वर्षाचा डोक्यात सुरू असतं. सो जेव्हा शो होतो, पडदा पडतो, सगळे लोक, आता बिकॉज आय एम पार्ट ऑफ द शो, ऑफकोर्स आय नो हाऊ इट रन्स,
ऍटलिस्ट कसा होतो ते. पण जेव्हा तो एक पडदा पडतो तेव्हा तेव्हा काय भावना असतात लोकांच्या बोलायच्या आधी? यू आर नॉट गोइंग आउटसाइड, नाही, I'm not. यू आर इनसाइड द थिएटर. व्हॉट आर यू टॉकिंग और व्हॉट आर यू टेलिंग युअर सेल्फ? लोक वाहवा करणार आहेत, नाही, लोक लोकं- चांगलं म्हणणार, नाही, ते बाहेर ती- राहिलं. ती गोष्ट लागली. हा, माझ्या जेव्हा जसा प्रश्न आहे की शेवटचा सीन झाला विच वॉज राज्याभिषेक सीन, Of विच वॉज द course. बिगेस्ट Yes. सीन ऑफ द शो. येस. सो जेव्हा तू त्या सीन मध्ये इन्व्हॉल्व होतो, मी स्टेजवर नव्हतो, आय वॉज नॉट पार्ट ऑफ सीन, आय वॉज इन द विंग. दॅट वॉज द लास्ट सीन. आतापर्यंत सगळं घडलं होतं आणि तुला माहिती आहे काही गोष्टी पुढे मागे होत असतात. course. सो यू हॅव दॅट Yes. प्रेशर ऑन युअर हेड. जेव्हा तो राज्याभिषेक सीन सुरू झाला, आय न्यू दॅट इट इज द लास्ट सीन. पब्लिक वॉज, आय कॅन हिअर व्हॉट इज हॅपनिंग इन द थिएटर. येस. आणि माझ्यामध्ये एक तो जोश होता तेव्हा की अरे आपण ऍट द एंड ऑफ द शो वी आर डिलिव्हरिंग इट अँड दिस इज द फायनल सीन. आणि राज्याभिषेकचा जो तो बघितलास, एक जो उत्साह आहे सगळ्या डान्सर्समध्ये किंवा महाराजांमधला, महाराष्ट्राचे जे अष्टप्रधान मंडळ उभं आहे मागं, इट गिव्स जस्ट दॅट बूस्ट. Goosebumps. सो माझा थॉट होता वाय दिस इज फिनिश्ड. आय विल से अदर अराउंड. बऱ्याच लोकांना वाटतं अरे संपला, बरं झालं राव. माझा वाज झाला. आणि दॅट्स वेअर माझ्या डोळ्यातनं पाणी आलं की अरे केलं आपण हे. देर वॉज नो वर्ड्स इन. मी कुणाला काही बोलू शकत नव्हतो. संपलं असं वाटलं, अरे झालं हे. ते म्हणतात ना, एक ते मनातली एक जी भावना असते की अरे संपलं, शो संपला. आपल्या डोक्यात एक विचार, आता काय. दॅट वॉज इन माय हेड येस. रादर दॅन सेईंग चला बाबा आता. इट पुढच्या वीकपासून प्रॅक्टिसेस नाहीत. असं नाही. ऑफकोर्स. ऑफकोर्स असं होतं माझ्या मनात की हे जे काय घडलंय, आपण जे काय घडून आणलंय, हे काच संपलं. दॅट वॉज माय फिलिंग. अँड आय वॉज क्राईंग. आय कॅन टेल यू फ्रँकली, आय वॉज क्राईंग इन द विंग. I was not able to stop myself. And there were a lot of other people who were crying as well. Of course. ते तर तुम्ही लास्ट ऑफ कोर्स बिकॉज यू वर डुईंग इट, सो मेनी पीपल इन्क्लुडिंग माय सेल्फ. मला आठवतंय जेव्हा तो मुघलांचा अत्याचाराचा सीन आहे ना, त्याच्यानंतर आय डोंट नो, आता हे कोणी तुम्हाला सांगत नाही की यू नो यू बिकम, इट्स अ ह्युमन नेचर, इट्स नॅचरल, इट्स ऑर्गॅनिक. आणि का माहित नाही डोळ्यातनं का पाणी यायला लागलं. इट्स लाईक व्हेरी व्हेरी नॅचरल. आणि दॅट वॉज लाईक आता त्यावेळी जेव्हा आपण प्रॅक्टिस करत होतो त्यावेळी तर लोकही बसली नाही. बरोबर आहे. नोबडी इज इन द ऑडिटोरियम, वी आर जस्ट डुईंग रंगीत ताली. आणि त्यावेळी असा माहोलही नाहीये फ्रॉम अ प्ले पर्स्पेक्टिव्ह. आणि देन यू सॉर्ट ऑफ थिंकिंग अरे हे काय चाललंय, व्हॉट इज दिस हॅपनिंग. आणि ते तर ऑफकोर्स जो माणूस ते करतो त्याच्यासाठी यु नो काय यू कॉल इट यु नो ब्लड, मनी, स्वेट, व्हॉट एव्हर इज बीन गॉन फॉर ओव्हर द इयर्स, त्याच्यासाठी ते साहजिक आहे. पण जो माणूस फक्त प्रॅक्टिसेसला आला, ज्याच्यामध्ये आता तुम्ही करता तेव्हा तुम्ही पहिल्यापासून आहात, पण जो माणूस फक्त त्याच्यासाठी एक प्रॉबब्ली धरून चला 6 महिने जोडला गेला, their emotions were pretty much the same. Exactly. And that is unnatural. That never happens most of the times. म्हणून मी ते स्पेसिफिकली सांगितलं, इट्स नॉट ओनली मी. जे कोणी आपल्या बरोबर जे कलाकार होते, दे हॅड अ सेम इमोशन. आणि सगळ्यांचं तेच होतं की आता काय, दिस इज डन, What's next? व्हॉट्स नेक्स्ट, काय आता हे झालं होणार. तो जो कॉन्फिडन्स होता की हे होणार हे नक्की आहे. पण जेव्हा ते आपल्या डोळ्यांनी आपण बघितलं की हे काय घडवलंय आपण, तो जो एक उत्साह होता की अरे दिस इज जस्ट व्हॉट एव्हर वी हॅव डन इज जस्ट ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. 24 मे 2025 बंजिल प्लेस. रिमेंबर, मराठीत परत सांगतोय, इफ युअर लँग्वेज इज नॉट मराठी देर विल बी काय करू शकतो, सिनॉप्सिस रेकॉर्ड केले इंग्लिशमध्ये, इन इंग्लिश. आणि त्या बुकलेटवर QR कोड आहे, तो जो तुम्ही स्कॅन केला तर तुमच्या मोबाईल आणि तुमच्या हेडसेटनी तुम्ही इंग्लिश सिनॉप्सिस सीन बाय सीन ऐकू शकता. ओके, सो हे आपल्याला आता इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. येस. Okay, so if you don't understand Marathi, then it's absolutely fine. There will be synopsis in English, which will be played scene by scene, so you cannot miss a single dialogue. And I would urge every single one of you that please come and be a part of this, because I'm sure I'm part of it.
everybody here is part of it, so they can vouch it for it, and I'm sure you must have not seen something like this before. So you should come. This is not a promotional video for Maharaj, but this is just wanted to understand the thought process behind how it works. So मराठी लोकांना तर तुम्ही नक्कीच या, but if you are not from Maharashtrian background, please do come, and we look forward to seeing you on 24th of May at Banjil Place, and the tickets are available on Banjil Place website. Yes. Thank you so much. थँक्यू सो मच. आणि ज्यांना इंग्लिशमध्ये ऐकायचं त्यांच्यासाठी मोबाईल फोन आणि तुमचे स्वतःचे हेडसेट इज नेसेसरी. Excellent. No problem. Thank you so much, guys. This was our first episode. I hope you liked it आणि आपण पुढच्या वेळी नक्की भेटूया. थँक्यू सो मच. थँक्स ऑल. थँक्यू.